शिल्पीताई, मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. काल इतकं जागरण करून तुम्ही अश्विनी मॅडमना जी काही मदत केलीत ना, त्यासाठी थँक्यू. तुमच्या अशा अवस्थेत असून सुद्धा. काय म्हणालीस? थँक्यू म्हणाले. कशासाठी? तुम्ही अश्विनी मॅडमला मदत केली त्यासाठी थँक्यू म्हणाले. कोण आहे अश्विनी वहिनी तुझी? तू कोण आहेस तिची? काय नातं लागतं तुमचं एकमेकींशी? माझी वहिनी आहे ती, माझं घर आहे हे. तू या गोष्टीसाठी मला थँक्स म्हणणारी कोण आहेस ग? आणि ना मला थँक्सची पण गरज नाही आहे, खरंच सांगते मी. हे घर माझं आहे, या घरातली माणसं माझी आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी काय करायचं आणि काय नाही करायचं हे मला कळतं. या घरात तू आता इतके दिवस राहतेयस, सगळी माणसं तुला इतकं प्रेम देत आहेत, म्हणून तू हे घर स्वतःचं समजू नकोस, या घरातली समजू नकोस स्वतःला. कसं आहे ना कार्तिकी, तू आउटसाइडर आहेस आणि तशीच राहा. उगाच या घरातली बनायला जाऊ नकोस. या घरातली माणसं तुझ्यावर इतके उपकार करतायत, त्यासाठी तुला त्यांना थँक्स म्हणायचं असेल तर म्हण, पण त्यांच्या बिहाफवर मला थँक्स म्हणायची काहीच गरज नाहीये. हे बघा शिल्पीताई, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. माझा गैरसमज होतोय? तू बघतेस ना घरातली सगळी माणसं माझ्याशी कशी वागतायत, कोणी बोलतच नाहीये माझ्याशी. मग सिंपती द्यावीशी वाटते का मला? मी कोण आहे तुम्हाला सिंपती देणारी? म्हणजे जिला खूप इच्छा असून सुद्धा अशा एकत्र कुटुंबामध्ये कधीच राहता आलं नाही, अशी एक व्यक्ती तुम्हाला खूप कळकळीने सांगताय असं समजा. ज्या माणसांना तुम्ही आपली माणसं असं पुन्हा पुन्हा म्हणत असता ना, त्या माणसांना ना तुम्ही दुखावलंय. त्यामुळे तुम्ही एकटं पडलात, आणि एकटं पडल्यानंतर तुम्ही बदलायचा प्रयत्न केलात, आणि अर्थातच तुम्ही करता सुद्धा आहात. पण ना ते टिकवा, कारण की होत्याचं नव्हतं व्हायला ना वेळ लागत नाही. आणि आयुष्यात आपल्याकडे जे काही नाहीये त्या गोष्टीसाठी रडत राहण्यापेक्षा आयुष्यात आपल्याकडे जे काही आहे ते स्वीकारून त्याच्यात आनंद माना. आणि ही गोष्ट ना मी ह्या घरातल्या व्यक्तींकडून शिकली. तुम्हाला सुद्धा शिकता आलं तर बरं होईल. वा, काय मिसळीची घमघमाट आणली आहे बाबा. अश्विनी, लवकर लवकर आणवेश. पण तुमच्यासाठी मिसळ नाहीये. मला माहिती आहे, मी खाणारे नाही आहे ग, पण यांना तर दे, यांना खाताना तर बघू दे मला. अहो देते बाबा, पण हे आणि कुहू पाव आणायला गेलेत ना बेकरीत, ते आल्यावर सगळ्यांना देते. आई, आज काय असं स्पेशल कारण आहे का की तू मिसळ पावचा बेत केलास? 2 आनंदाच्या बातम्या आहेत. पहिली ही की आपली ऑर्डर रिसॉर्टवर अगदी व्यवस्थित पोहोचली आहे आणि आता सॅम्पलिंग सुरू आहे. आणि दुसरी डॉक्टरांनी सांगितलंय आता कार्तिकी पूर्णपणे बरी झाली आहे, तर ती स्टेक शिवाय चालू शकते. अरे वाह, क्या बात आहे. अश्विनी मॅडम, थँक्यू सो मच. हे फक्त आणि फक्त ना तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालंय. कार्तिकी, हे असं थँक्स नाहीये म्हणायचं. बरं एक काम करूया, मीही थँक्स म्हणत नाही तुला आणि तूही मला म्हणू नको. तुम्ही सगळे जर माझ्या पाठीशी उभे राहिला नसतात तर ही ऑर्डर मी पूर्ण करू शकले असते का? नाही ना. एक स्त्री ना खूप जबाबदाऱ्या पार पडत असते, कधी आई म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी मुलगी म्हणून, कधी बायको म्हणून. पण जर हे सगळं एकतर्फी असेल ना तर ती काहीच करू शकत नाही. तिच्या पाठीशी जर तिचं अख्खं कुटुंब भक्कमपणे उभं असेल तर तिला बिझनेस वुमन होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, मी खूप लकी आहे, कारण माझं सगळं कुटुंब माझ्या पाठीशी उभं आहे. अश्विनी, आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी असू. हा, पण पुढच्या वेळेला तो पॅक बनवताना ती शिंकवाली पावडर घालू नकोस. आई, अगं हो, आय एम सो प्राऊड ऑफ यू.
चल. वाव, किती छान मेकअप केलाय. छान दिसते मी. आज माझा बर्थडे आहे. यू मेड माय डे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. माझे आई वडील माझ्या बर्थडेला माझ्या फ्रेंड्सला पार्टी देतात आणि आता इथून मी डायरेक्ट तिकडेच जाणार आहे पार्टीसाठी. थँक्यू सो मच अश्विनी मॅडम. तुम्ही पार्लरच्या वेळेच्या आधी आलात आणि माझा छान मेकअप करून दिलात. आता सगळे बोलतील बर्थडे गर्ल इज अ रॉकिंग. तू पण ना, अगं तू स्वतःच किती सुंदर आहेस. मी तुला फक्त मेकअप केला. आज तुझा बर्थडे आहे ना, तर मेकअपच्या पॅकेजमध्ये माझ्याकडनं तुला हे स्पेशल डिस्काउंट. खरंच थँक्यू सो मच. अश्विनी मॅडम, तुमचा बर्थडे कधी असतो? माझा 3 ऑगस्टला. अय्या, म्हणजे उद्याच की. हो. यावर्षी बर्थडे स्पेशल असेल ना, कारण यावर्षी तुम्ही मिसेस इंडिया पण झालायत. नाही नाही, तसं काही स्पेशल नाही. घरच्यांबरोबरच सेलिब्रेशन होईल. म्हणजे फॅमिली सेलिब्रेशन. हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स मॅम. थँक्यू. काय पाऊस आहे माहितीये तुला, आणि ट्रॅफिक तर फुल जाम आहे. बघ मला इथे पोहोचायला किती उशीर झाला. ठीक आहे ग, होतं असं. जेनी, मी काय म्हणते, उद्या पार्लरला सुट्टी देऊया का ग? आणि सुट्टी नाही जमली तर हाफ डे घेऊया. नाही सुट्टी का? अगं उद्या नाही, काही नाही. अगं तुला माहिती आहे ना, उद्या मेहतांची अपॉइंटमेंट आहे. आणि मेहता माहिती आहेत ना तुला कशा आहेत. एक तर त्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे, स्पेसिफिकली वॅक्स. त्यामुळे त्यांना खूप वेळ लागतो आणि सगळं स्लोली करावं लागतं. सो नको सुट्टी वगैरे, मी अपॉइंटमेंट्स बघते. ओके. हे काय? मी वकील आहे, तुम्ही जज आहात आणि मी इकडे कोर्ट उभं करणार आहे. मी जज आहे? मला परमिशन द्या की मी आरोपीला इंट्रोगेट करू शकतो. इंटरोगेट? ऐकतोस ना? नाही, तू फोनवरती तुझ्या कायद्याच्या भाषेत बोलत असतोस, पण बरेचसे शब्द कानावर गेलेले दिसतात त्याच्या. हो ना. आप्पा आजोबा, बी सिरियस. कोर्टामध्ये जजने मज्जा करायची नसते. काय करतोस? तुम्ही उठा. बर. बसा. अरे वा, ही माझी खुर्ची आहे तर. वा. मी इकडे आरोपी विद्युत म्हात्रे यांना बोलवत आहे. आरोपी विद्युत म्हात्रे, इकडे या. असं समजा की हा तो बॉक्स आहे. विटनेस बॉक्स. बरं, ओके. तर मी आजच्या केसला सुरुवात करतो आणि आजच्या केसचे आरोपी आहेत विद्युत म्हात्रे. वकील साहेब, मला कळू शकतं का माझा गुन्हा काय आहे? सांगतो, धीर धरा. विद्युत म्हात्रे, मी आज तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला त्याचे उत्तर खरे द्यायचे आहेत. बरं. तुमच्या फॅमिलीमध्ये टोटल किती लोक आहेत? म्हटलं तर 4 आणि म्हटलं तर 7. म्हणजे असं काय नाहीये ना, तुमच्या फॅमिलीमध्ये 100-200 माणसं आहेत. असायला हवी होती का? जज साहेब, तुम्ही मध्ये बोलू नका. अरे पण मी जज आहे ना, मी कधीही बोलू शकतो. नाही, तुम्ही फक्त अर्धर बोलायचं असतं. बर. ऑर्डर. कंटिन्यू. तर विद्युत म्हात्रे, तुम्ही वकील आहात, म्हणजे तुमची मेमरी चांगली आहे. एम आय राईट? म्हणजे काय, एकदम शार्प. मग तुम्हाला फुल फॅमिलीचे बद्दल लक्षात असतात का?
हो ऑफकोर्स असतात ना. पण तुम्ही नॉट मिलर हे खोटं बोलताय. अरे बापरे, आरोपी चक्क खोटं बोलतायत कोर्टात. वकील साहेब, तुम्ही प्रूव्ह करून दाखवा. येस मिलर, मला सांगा तुमच्या बहिणीचा बर्थडे कधी असतो? ऑगस्टला. उद्या माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे. जज साहेब, हे विसरले होते. अरेच्या, कशावरून माझ्या लक्षात नव्हतं? तुमच्या लक्षात असतं तर मग तुम्ही काही ना काहीतरी प्रिपरेशन केलं असतं. तुम्ही मामीच्या बर्थडे साठी काहीच केलेलं नाहीये. ऍक्च्युली मी पण आशूचा बर्थडे विसरलोच आहे. जज साहेब, आजपासून तुम्ही जज नाही, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. आता मी जज म्हणून शिक्षा सुनावणार. तुम्ही उठा. बदललं बा. तर मी तुम्हाला शिक्षा सुनावणार आहे. जज साहेब, आम्हाला शिक्षा मान्य आहे. तुमची शिक्षा आहे की मामीसाठी बर्थडेला ग्रीटिंग कार्ड करायचंय, तेही आता माझ्या समोर. जज साहेब, एक विनंती आहे, म्हणजे प्लीज आम्हाला एका दिवसाची मुदत मिळेल का? नाही म्हणजे कसं आहे, तयारी करायला थोडंसं वेळ हवा आहे आम्हाला म्हणून. हो हो जज साहेब, प्लीज प्लीज आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज. थांबा थांबा सांगतो. ठीक आहे, पण उद्याच्या उद्या ग्रीटिंग कार्ड रेडी व्हायला पाहिजे. हो नक्की जज साहेब. थँक्यू जज साहेब. लाल पुस्तक निघालं वाटतं तुझं. हो बरेच अरे दिवस वा वा वा. हे काय, घरात कोणी दिसत नाही. कार्तिकी पण दिसत नाही. गेले कुठे सगळे? कार्तिकी आणि मयुरी कुहूला घेऊन बागेत गेलेत. हा. बरोबर बबन आणि प्राजक्ता पण आहे. अच्छा, अश्विनी आज चहा करते. तरीच घर इतकं शांत दिसतंय. घरात मुली असला ना की कसा किलबिलाट असतो दिवसभर. अश्विनी, मला इथे चहा. हा हा आणते बाबा. आई चहा. बाबा, कुहू सुद्धा ना संजू बरोबर गार्डन मध्ये गेलीये. कुहूने तसं विद्युतला फरमानच सोडलं होतं. नाही, बरं झालं ना, दिवसभर त्याला एकटं एकटं वाटत असेल ना. कुहूला काहीतरी ना आर्ट अँड क्राफ्टचं सामान घ्यायचं होतं. ते तिघं मला वाटतं त्या दुकानात ना सामान घेऊनच येतील. बबन आणि प्राजक्ता आहे ना सोबत? हो आहेत. बरं अश्विनी, ते रिसॉर्ट वाल्यांचा काही मेसेज किंवा फोन आला का ग? म्हणजे काही फीडबॅक मिळाला का आपल्या प्रॉडक्टचं? हो दिला ना त्यांनी फीडबॅक. म्हणजे त्यांचं जे एक्सपर्टचं पॅनल आहे ना, ते अगोदर आपले सॅम्पल पॅक टेस्ट करतील. त्यांना योग्य वाटलं तर ते त्यांच्या कस्टमर्सना डिस्ट्रीब्यूट करतील असं म्हणाले. काही काळजी करू नकोस, कस्टमरना नक्की पॅक आवडेल आणि तुला खूप खूप ऑर्डर्स पण मिळतील. आई बाबा, आता सगळं कसं छान होतंय ना, तर मला असं वाटतंय आपण सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन येऊया का उद्या? हो चालेल की, जाऊया ना पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात? आई उद्या गेलं तर नाही का चालणं? उद्या? अगं उद्या मला ना सोसायटीतल्या बायकांबरोबर बाहेर जायचंय. उद्याच का? काही विशेष आहे का? नाही काही नाही, असंच. अगं पण अश्विनी, उद्या वर्किंग डे आहे ना, तुझ्या पार्लरला पण सुट्टी नसेल. आपण पुढच्या रविवारी वगैरे बघू ना. आई बाबांना सुद्धा माझा वाढदिवस लक्षात नाहीये. तू आता भरपूर मजा केली, आता घरी जाऊन अभ्यास करायचा, समजलं? ओके. बाबा, मी जरा बाहेर जाऊन आले. हा आता एवढे फिरून आलो आपण, आता परत तुला बाहेर जायचंय? बाबा, जरा महत्वाचं काम आहे. आता एवढ्या लेट कुठे चालली या वेळेला? हो महत्वाचं आहे म्हणून जाते मी. नाही अर्ध्या तासात लगेच येते. लवकर या, आधीच सांगतो. हो लवकर येते, आलेच. नीट जागा. हो. चल कू, जामच पाऊस पडतो.
अगं हो हो हो, जा जाऊन पटकन हात पाय धुवून ये. बाहेरून आलीस ना, जा जा, पळ पळ पळ. अश्विनी मॅडम, मी पण फ्रेश होऊन घेते. हो चल खूप. अहो ऐका ना, मला चहा टाकू? नाही नको. बर. मी काय म्हणत होते, उद्या आपण सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाऊया का? का? काही नाही हो, असंच म्हणजे आता सगळं कसं छान चाललंय, आपली ऑर्डर सुद्धा कंप्लीट झाली, सगळं अगदी निर्विघ्नपणे पार पडलं ना, म्हणून. म्हणजे मी बाबांना पण विचारलं. बाबांना विचारलं, ते काय बोलले? उद्या जाऊया. ते म्हणाले रविवारी जाऊया. हा मग बरोबरच आहे ना, रविवारी इझी पडेल, सगळ्यांसाठी इझी पडेल. रविवारी जाऊ. उद्याचं काय एवढं इम्पॉर्टन्स? जाऊ रविवारी. ठीक आहे मी आतमध्ये. यांच्या सुद्धा काही लक्षात नाहीये. आई, कॅन्डलची स्पेलिंग काय सांग ना. हो, किती सोपं स्पेलिंग आहे त्याचं. CANDLE. अगं मी विसरली नाही, फक्त आहे ना घाईघाईत आठवली नाही. बघू मला बाई. अगं किती घाणेरडं अक्षर आहे कुहू. हा, सेलिब्रेशन. अगं ह्याचं पण स्पेलिंग चुकवलंयस तू कुहू, काय करते? अगं मला कॅन्डलची सेलिब्रेशनची स्पेलिंग येते, पण ती गडबडीत आहे ना, आठवली नाही. गडबड वगैरे काही नाही. आता हे सगळं लिहून झाल्यावर ना रफ बुक मध्ये एक एक स्पेलिंग 5-5 वेळा लिहायचं, कळलं? मग नीट लक्षात राहील. अगं आई, उद्या लिहिते ना. नाही, उद्या नाही, आजच लिहायचंय. बरं ठीक आहे, पण मला सांग, जर मी तू सांगितलेलं होमवर्क केला तर तू मला काय देणार? ठीक आहे, तू, मी आणि दीदू उद्या संध्याकाळी तुझ्या आवडीच्या आईस्क्रीमच्या दुकानात आईस्क्रीम खायला जाऊया, चालेल? उद्या का? आम्ही आजच जाऊन आलोय. आपण आहे ना परत संडेला जाऊयात. अगं तुला माहितीये, आमची परवा एकदम इम्पॉर्टंट टेस्ट आहे आणि त्याची तयारी उद्या करायची आहे. आई, माझा पण उद्याचा दिवस ना पॅक आहे. तुझं काय उद्या? कीर्ती सोबत बाहेर जायचंय थोडं, आणि ना मला थोडे पैसे पण हवेत, 300 रुपये वगैरे. देशील ना? देते ना. मयू आणि कुहूला पण माझा वाढदिवस लक्षात नाहीये. धर, माझा झाला होमवर्क. अरे वा, ठीक आहे. मग आता सगळं आवरा. चला झोपायला जा पटकन, सकाळी लवकर उठायचंय की नाही? आई, जेव्हा संजू होता ना तेव्हा आम्ही किती मजा करायचो. आम्ही एकमेकांना गोष्टी सांगायचो रात्री झोपायच्या अगोदर. एकदम मजा करायचो, खूप मस्ती करायचो. पण आता काय मजा पण नाही करता येत. जायचं आणि पांघरून घेऊन झोपून जायचो. हो ग, खूप मजा यायची नाही? कुहू, आपण एक काम करूया का? उद्या ना आपण संजूला बोलूया घरी, त्याच्या आवडीचे डोसे करते आणि आपण सगळे मिळून पूर्वीसारखीच मजा करूया, चालेल? अगं आई, मी तुला सांगितलं ना परवा टेस्ट आहे, त्याची उद्या तयारी करायची आहे. ठीक आहे, चालेल. चल, तुझी झोपायची वेळ झाली की नाही आता? जा, चल आवरून घे. आणि मयू, जा आपलं अंथरूण घालून घे. चल, झालं? हे घे, हळू अंथरूण घालते. हो हो. शिल्पी, हा, तुझं दूध आणि गोळ्या ठेवल्या आहेत ना, ते घेशील तू? हो घेते मी. हा, ऐक ना, एक विचारू का? विचार ना. तुला सगळ्या गोष्टी उद्याच का करायच्या आहेत? नाही म्हणजे मंदिरात उद्या जायचं, आईस्क्रीम पार्लरमध्ये उद्या जायचंय. मला वाटतं कुहू म्हणते ते बरोबर आहे. संडेला जा. संडेला सगळ्यांना सुट्टी असेल, सगळेजण मस्त चौपाटीवर जा, खूप फिरा, मजा करा, है ना? उद्या काय एवढं? काही नाही. अश्विनी, तुम्ही अहो, हो कुठे? प्लीज प्लीज. अहो,
ही चप्पल घाल. अहो घाल घाल, चप्पल घाल. हो, पण कुठे चाललोय? चल तू माझ्या. अहो दरवाजा हा मग घालतो. सांगा तर काय झालंय? अश्विनी एक प्रॉब्लेम झालाय, मी सांगतो तुला नंतर. प्रॉब्लेम झालाय? काय झालंय?